वर लाईव्ह आलेलं आहे, कमेंट बरोबर आलेले का अभिजितची कोणाची पण. हॅलो, माझा आवाज येतोय अभिजित? मी दिसत आहे? दिसत असेल तर कृपया कमेंट्समध्ये तसं कळवावं. माझा आवाज येतोय? अभिजित, माझा आवाज येत असेल किंवा मी दिसत असेल तर तसं कमेंटमध्ये कळवावं. माझा आवाज येत असेल तर तसं कळवावं. मी दिसत आहे अभिजित. कमेंटमध्ये माझा आवाज येत असेल किंवा मी दिसत असेल तर तसं कळवावं. चला, त्या ठिकाणी मी दिसत आहे असं गृहीत धरून मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. या ठिकाणी क्रांतिसूर्य नायक या फेसबुकच्या माध्यमातून जी ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू आहे त्या व्याख्यानमालेचं हे एक पुष्प आहे. तर आजच्या या व्याख्यानमालेचा जो विषय आहे तर त्या विषयाला अनुसरून महाराष्ट्र शासनाचा जो शालेय अभ्यासक्रम आहे त्या शालेय अभ्यासक्रमातून बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर यांची जी बदनामी आहे ती कशा पद्धतीने बदनामी तर या विषयाला अनुसरून आजच्या विषयाचे या ठिकाणी विवेचन केलं जाणार आहे. तर सर्वप्रथम मी जो शिक्षण आहे जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या माध्यमातून कशा पद्धतीनं या ठिकाणी विकृतीकरण बदनामी केली जात आहे हे या ठिकाणी विविध उदाहरणासह आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. तर मी आपल्याला एक आज देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम निर्मिती मंडळ पुणे, बालभारती, कुमार भारती, युवक भारती हे जे अभ्यासक्रम मंडळ आहेत ह्या अभ्यासक्रम मंडळ काय करते, पुस्तकं छापते आणि ती पुस्तकं विभागीय स्तरापासून जिल्हा स्तर नंतर शाळा तालुका पातळीवर हे पुस्तकं वितरित केली जातात. आणि अशा प्रकारे देशभरामध्ये प्राथमिक स्तरापासून महाविद्यालय ते विद्यापीठ स्तरापर्यंत जवळपास 2 कोटी विद्यार्थी ही पुस्तकं हाताळत असतात, अभ्यास करत असतात. आणि मग ही पुस्तकं शासनानं लिहिलेली असल्यामुळं शासनाचं या ठिकाणी असल्यामुळं ही पुस्तकं 100% खरी असतात असा लोकांचा समज आणि पक्की धारणा बनलेली आहे. तर मग काय खरंच ही पुस्तकं खरी असतात का? यामध्ये लिहिलेला जो सिलेबस आहे जो अभ्यासक्रम आहे तो
खरंच या ठिकाणी सत्य वास्तवतेला धरून आहे का, हे आज या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर आपण चला एक तवार या ठिकाणी उदाहरण घेऊया. तर माझ्याकडे एक इयत्ता 3री या वर्गाचं एक पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये पान नंबर हे 3रीला जुन्या अभ्यासक्रमाला हे पुस्तक होतं. आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण शिकवलेलं आहे आणि ह्या पुस्तकामध्ये पान नंबर 84वर एक असाध्य ते साध्य अशा नावाचा एक घटक आहे. तर या घटकामध्ये जे पनिनी नावाचा जो विद्यार्थ्याचं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. आणि मग म्हणजे हे फक्त चित्र पहा, या चित्राचं आपण निरीक्षण करावं याच्यासाठी मी आपल्याला दाखवत आहे. या चित्रामध्ये कोण कोण आहेत, मुली आहेत का किंवा बहुजन समाजामध्ये असलेले विद्यार्थी आहेत का, हे आपण या ठिकाणी निरीक्षण करावं. तर या चित्रामध्ये केवळ मात्र मुलीसुद्धा नाहीत, बहुजनाचे कोणी नाही, तर केवळ या ठिकाणी जे शिष्य आहेत आणि जे गुरु आहेत ते दोन्ही ब्राह्मण आहेत. म्हणजे या ठिकाणी जानवा घातलेला आहे, शेंडी आहेत. म्हणजे आज अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्याच्या मनामध्ये काय बिंबवलं जातं याच्या माध्यमातून. तर हे जे चित्र आहे, तर ह्या चित्राच्या माध्यमातून प्राचीन काळापासून या शिक्षणावर केवळ आमचीच मक्तेदारी होती, आमचाच या ठिकाणी हक्काना अधिकार होता, अशा प्रकारचे याच्या माध्यमातून बिंबवले गेलेलं आहे. वर्गामध्ये बहुजन समाजामध्ये वर्ग म्हटल्यानंतर हा कुठल्या एका जातीचा नाही, कुठल्या एका धर्माचा नाही, तर त्या वर्गामध्ये अनेक जातीचे लोक विद्यार्थी असतात, मुली असतात. पण या ठिकाणी मुलीसुद्धा नाहीत आणि बहुजन समाजामध्ये कुठलेच या ठिकाणी मुलं दाखवले गेलेले नाहीत. म्हणजे शिक्षणावर आज देखील आमचाच हक्क आहे, प्राचीन काळापासून आमचाच हक्काना अधिकार होता हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जागतिक कीर्तीचे शिक्षणतज्ञ डॉक्टर एडगर डेल जे होऊन गेले ते असं म्हणतात की एक चित्र हे 1000 शब्द सांगत असतं. चित्रातून चरित्र कळतं, चरित्रातून चारित्र्य घडत असतं. म्हणून 1 तास केलेल्या व्याख्यानापेक्षा केवळ एक चित्र जर दाखवलं तर ते विद्यार्थ्यावर खूप परिणामकारक असतं, कारण ते दृश्य स्वरूपामध्ये असतं. विद्यार्थ्याच्या वयानुसार ते चित्र हे विद्यार्थ्याला खूप आवडतात, त्यांच्या वयोमानानुसार त्यांच्या मनावर, त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणार असतं. मग ह्या चित्राच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या मुलांवर केवळ या ठिकाणी त्यांचं प्रतिबिंब या ठिकाणी उमटलेलं नाही, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर अशा प्रकारची जी चित्र आहेत, ह्या चित्राच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी काय केलं जातं, केवळ बहुजन समाजाचं या ठिकाणी हनन, विकृतीकरण आणि केवळ विशिष्ट एका जातीचंच या ठिकाणी उदात्तीकरण केलं जातं, हे या चित्राच्या माध्यमातून आपण बघू शकतो. त्यानंतर चला मी आपल्याला घेऊन जातो इयत्ता 8वी या वर्गाला. इयत्ता 8वी या वर्गाला एक मराठीचं पुस्तक आहे जे बालभारती आपण पाहू शकता. या मराठीच्या पुस्तकामध्ये आता पान नंबर 69वर एक मी वक्ता कसा झालो प्र के अत्रे या लेखकाने लिहिलेली एक कविता आहे. प्र के अत्रे या लेखकाने लिहिलेली एक कविता आहे आणि ही कविता धडा आहे, पाठ आहे तो. आणि त्या पाठामध्ये प्र के अत्रे हे जे लेखक आहेत ते लहानपणी असताना त्यांच्या वर्गामध्ये 4थीमध्ये असताना ते भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतले आणि त्याच्यामध्ये त्यांचा पहिला नंबर आला, अशा प्रकारच्या पाठाचा आशय आहे. मग त्या जो भाषण स्पर्धा होती त्या भाषण स्पर्धेमध्ये त्यांनी कोणत्या विषयावर बोललं तर संत तुकाराम महाराज यांच्यावर बोलले असं या ठिकाणी उल्लेख आहे. प्र के अत्रे हे लहानपणी असताना त्यांचा या ठिकाणी हा प्रसंग दिलेला आहे. तर मग संत तुकाराम महाराजांवर बोललो आणि त्यामध्ये माझा पहिला नंबर आला असं प्र के अत्रे लेखक या ठिकाणी या पुस्तकामध्ये म्हणतात. आता हा मी वक्ता कसा झालो हा पाठ देण्याच्या पाठीमागं उद्देश काय आहे, तर विद्यार्थ्यांमध्ये असलेला जो न्यूनगंड आहे तो न्यूनगंड नष्ट व्हावा, त्यांच्यामध्ये असलेलं जे स्टेज डेअरिंग वाढावी, त्यांच्यामध्ये व्यक्तिमत्व वक्तृत्व कला जी आहे ती विकसित व्हावी, ह्या पाठ देण्याच्या पाठीमागचा हा उद्देश आहे. तर मग प्र के अत्रे हे लेखक संत तुकाराम महाराजांवर बोललो त्याच्यामध्ये पहिला नंबर आला असं म्हणतात. मग संत तुकाराम महाराजांवर बोललो तर ते काय बोलले याचं फक्त मी जी चौकट केलेली आहे त्या चौकटीमध्ये या ठिकाणी संत तुकाराम महाराज या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यांनी बघा आपण वाचू शकता, आपल्याला दिसत असेल तर हे या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा
संत तुकाराम महाराजांचा जो उल्लेख केलेला आहे त्यांनी या ठिकाणी मी वाचून दाखवतो आपल्याला. संत तुकाराम महाराजांची बायको खूपच कर्कशा होती, अशा प्रकारचा उल्लेख आहे या ठिकाणी. आपण चौकटीमध्ये बघू शकता. इयत्ता 8वी आणि हे मराठीचं पुस्तक आहे. आणि मग या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची बायको खूपच कर्कशा होती असा या प्रकारचा उल्लेख आहे. आता हे असं का, तर आता ह्या एका वाक्यामधून काय झालेलं आहे, तर संत तुकाराम महाराजांविषयी जी आपल्या विद्यार्थ्यामध्ये असलेलं जे प्रेम आहे, जे आपुलकी आहे, जी आत्मीयता आहे ती नष्ट व्हावी. त्यांची पत्नी ही खूपच कर्कशा म्हणजे भांडण करणारी, किरकिर करणारी किंवा आपल्या पतीशी सारखं वारंवार चिडचिड करणारी, पतीला द्वेष देणारी किंवा आपल्या पतीशी ती नेहमी भांडण करणारी, किरकिर करणारी, असे जे दुर्गुण आहेत ते दुर्गुणाचे व्यक्तिमत्व वाक्यामधून दिसून येतात. मग संत तुकाराम महाराजाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यामध्ये काय धारणा आणि श्रद्धा निर्माण होते, भावना निर्माण होते. अरे संत तुकाराम महाराजांची पत्नी ही त्यांना कर्कशा, भांडण करायची, तुच्छ लेखायची, त्यांच्याशी नेहमी भांडण करायची, अशा प्रकारचा समज धारणा विद्यार्थ्यामध्ये निर्माण होते. म्हणजे तुकाराम महाराजांचं, संतांचं आणि त्यांच्या पत्नीचे जमत नव्हतं, अशा प्रकारच्या म्हणजे बदनामी केवळ एका वाक्यामध्ये बदनामी झालेली आहे. ह्या संत तुकाराम महाराजांची आपल्या ह्या बालभारती ह्या मराठीच्या पुस्तकामध्ये केवळ एका वाक्यामध्ये त्यांनी बदनामी केलेली आहे. मग संत तुकाराम महाराजांच्या विषयी जी आत्मीयता आहे, जी प्रेम आहे विद्यार्थ्यामध्ये नष्ट व्हावं आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी बहुजन समाजामध्ये संत महापुरुषांविषयी असलेली जी निष्ठा आहे ती बोथट व्हावी, निष्ठा ही वांज व्हावी, निष्ठा ही संपावी. म्हणून प्राध्यापक मामा देशमुख जे आहेत, इतिहासाचार्य, खूप मोठे लेखक, इतिहास संशोधक आहेत, ते असं म्हणतात की अविद्या ही बोथट सुरी आहे आणि कुविद्या ही धारधार सुरी आहे. अविद्या म्हणजे काहीच न शिकवणं, म्हणजे ही बोथट सुरी आहे. सुरी जी असती मान कापायची, ती बोथट झालेल्या सुरीनं आपल्या विद्यार्थ्याचं मान कापल्यासारखं आहे. आणि कुविद्या, म्हणजे वाईट म्हणजे खोटं, चुकीचं, असत्य. कुविद्या शिकवणे, वाईट विद्या शिकवणं ही काय आहे, तर धार लावलेली, जे एखाद्या तलवारीला, चाकूला, एखाद्या हत्याराला जसं आपण धार लावतो, ती धार लावून आपल्या विद्यार्थ्याचा गळा कापण्यासारखा आहे. म्हणजे विचार करा, ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जी असत्य मांडणी केलेली आहे तर आपल्याला दिसून येतं की आपण विद्यार्थ्याचं जी मान कापत आहोत ती धार लावलेल्या शास्त्रानं आपण मान कापत आहोत. मित्रांनो, आमच्या बहुजन समाजामध्ये असलेले शिक्षक असतील त्यांनी विचार करणं गरजेचं आहे. चला, मी आता आपल्याला पुढच्या इयत्तेमध्ये घेऊन जातो. इयत्ता 9वी या वर्गाला एक लोक भारती नावाचं हिंदीचं पुस्तक आहे, आपण हे पाहू शकता. तर ह्या हिंदीच्या पुस्तकामध्ये मैथिली शरण गुप्ता नावाच्या एक कवयित्री आहे आणि त्या कवयित्रीने एक मनुष्यता नावाची एक कविता लिहिलेली आहे. मनुष्यता नावाची एक कविता लिहिली आहे. त्याच्यामध्ये एक कडवं आहे आणि ते कडवं मी या ठिकाणी चौकट केलेलं आपण बघू शकता. आणि या कडवं जी लिहिलेलं आहे त्यांनी, तर त्या कडव्यामध्ये काय लिहिलेलं आहे, तर पुराण पुरुष स्वयंभू पिता तो प्रसिद्ध एक आहे. पुराण पुरुष म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था ज्यांच्या मुखातून, ज्यांच्या शरीरातून निर्माण झाली, असा तो पुराण पुरुष, तो स्वयंभू आहे आणि तो एक आहे. आणि फलानुसार कर्म के अवश्य बाह्य भेद आहे. फलानुसार कर्म के भेद म्हणजे इथं लिहिलेलं आहे, फलानुसार कर्म के अवश्य बाह्य भेद आहे. म्हणजे फलानुसार कर्म के अवश्य बाह्य भेद आहे, हे याचा अर्थ काय आहे, तर जी चातुर्वर्ण व्यवस्थामध्ये 4 वर्ण जे आहेत ते या ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे आहेत, हे या ठिकाणी जी वर्णव्यवस्था आहे ती वर्णव्यवस्था ही बाह्य भेद आहे असे या ठिकाणी उल्लेख आहे. त्याच्या खालचं एक कडवं आहे, परंतु आंतरिक में प्रमाणभूत वेद आहे. परंतु सर्वांच्या हृदयामध्ये, सर्वांच्या आंतरिकमध्ये या ठिकाणी वेद आहेत असं या ठिकाणी म्हणलेलं आहे.
कृपया मी दिसत आहे. कमेंट येत इथून बरोबर दिसत आहे. तर प्रमाणभूत आंतरिक में वेद है असे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे जी जाती व्यवस्थेची जी निर्मिती झालेली आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ह्यामध्ये या ठिकाणी त्याचं उदात्तीकरण केलं गेलं. आता वेद जे आहे, वेद या ठिकाणी बहुजन समाजामध्ये असलेल्या हक्क आणि अधिकाराच्या विरोधामध्ये मानवी मूल्याचं जे बंधनं लादली होती, सप्तबंदी शिक्षणबंदी जी लादली होती वेदांनी, त्या वेदाने या ठिकाणी बहुजनाला गुलाम केलं. अशा या जाती व्यवस्थेचं समर्थन करणाऱ्या वेदाचं या ठिकाणी उदात्तीकरण केलेलं आहे, वेदांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि ह्या सर्वांच्या हृदयामध्ये वेद आहे असं या ठिकाणी म्हणले. म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था ही अवश्य बाह्य भेद आहेत, परंतु सर्वांच्या हृदयामध्ये सर्वांविषयी जी आपुलकी आहे, जी प्रेम आहे, त्याच्यामध्ये वेद आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्याच पानावर वेद याचा अर्थ दिलेला आहे त्यांनी, सच्चा और वास्तविक ज्ञान, सच्चा और वास्तविक ज्ञान असं म्हणलेलं आहे या ठिकाणी. आणि पुढे म्हणलेले आर्यों का प्राचीन भारत का एक सर्वमान्य धार्मिक ग्रंथ आहे. सर्वमान्य म्हणजे सर्वांना मान्य असलेला हा धार्मिक ग्रंथ आहे असं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. बघा, तर मग मला या उदाहरणाच्या माध्यमातून आज भारताचं संविधान आहे, भारताचं संविधान कलम 13 काय म्हणत आहे? भारताचं संविधान कलम 13 मध्ये असं लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी की ह्या भारतीय संविधान लागू ज्या दिवशी झालं त्या दिवशीच्या पूर्वी मानवी हक्काचं जे उल्लंघन करणारे, जातीभेदाचं समर्थन करणारे, बहुजनाला गुलाम करणारे जेवढे काही धर्मग्रंथ असतील, जे वेद आरण्यके उपनिषद ब्राह्मणे, हे सर्व जे धर्मग्रंथ आहेत, या सर्व धर्मग्रंथ या ठिकाणी भारतीय संविधान कलम 13 मध्ये बाबासाहेबांनी शून्य करून टाकलेले आहे. तर मग असं असताना सुद्धा आज अभ्यासक्रमाच्या माध्यमातून, पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी वेदाचं उदात्तीकरण काय केलं जातं, जाती व्यवस्थेचं उदात्तीकरण काय केलं जातं, ही जी चातुर्वर्ण 4 वर्ण आहेत याचं उदात्तीकरण काय केलं जातं, याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय असेल तर आपल्या बहुजन समाजाला गुलाम करणे, जातीमध्ये परत बंदिस्त करून ठेवणे, हे याच्या पाठीमागचे एक या ठिकाणी कारण आहे. म्हणून बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी जी शाळा चालू केल्या, शिक्षण कशासाठी? परिवर्तनासाठी शिक्षण आहे. महात्मा फुले यांच्या काळामध्ये मुक्ता साळवे नावाची एक विद्यार्थिनी त्यांची 4थी मध्ये असणारी होती. त्या मुक्ता साळवे यांनी निबंध लिहिलेला आहे. तर त्या निबंधामध्ये मुक्ता साळवे काय म्हणते की ह्या धर्मव्यवस्थेची चिरफाड करते, चिकित्सा करते, विवेक बुद्धी जागृत होऊन महात्मा ज्योतिराव फुलेंना निबंध लिहिते की आम्ही महारामांगाची माणसं, मुलं, आमचा धर्म कोणता? आज देखील आम्हाला जातीमध्ये बंदिस्त केलं जातं, आम्ही गुलाम आहोत, आमचा धर्म कोणता, आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. अशा प्रकारचा निबंध मुक्ता साळवे ही विद्यार्थिनी इयत्ता 4थी मध्ये असताना या ठिकाणी आपल्या महात्मा ज्योतिराव फुले यांना लिहिते. का? कारण महात्मा ज्योतिराव फुलेंच्या काळामध्ये विवेकबुद्धी, विवेकबुद्धी आणि तर्कवादी असलेले शिक्षण या ठिकाणी होतं. आणि अशा शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडलेले आहेत. मला सांगा, अशा ह्या गुलाम बनवणाऱ्या, संविधानद्रोही, देशद्रोही, समाजद्रोही शिक्षणाच्या 10 गावाभूत घटकाच्या विरोधामध्ये असे असलेले अभ्यासक्रम शिकून काय मुक्ता साळवे अशी विद्यार्थिनी आज घडू शकेल? कदापि नाही, कधीच घडू शकत नाही. कारण विद्यार्थ्याची जी बुद्धी आहे, जी विवेक बुद्धी आहे, ती बुद्धीच्या ठिकाणी बोथट केली जाते, गुलाम केली जाते, हे या उदाहरणातून आपल्याला दिसून येतं. चला, मी आपल्याला आता 7वी या वर्गामध्ये घेऊन जातोय. तर 7वी या वर्गाला एक मध्ययुगीन भारताचा इतिहास नावाचं एक पुस्तक आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. तर या मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी पान नंबर 34 वर या ठिकाणी संत बसवेश्वरांचा उल्लेख केलेला आहे. पान नंबर 34 मध्ये आता आपल्याला माहिती आहे की संत बसवेश्वर जे होते ते 12व्या शतकामध्ये या देशामध्ये असलेला मानवतावादाचा या ठिकाणी
पाठ देणारे, खूप मोठी देशामध्ये क्रांती घडवून आणणारे ते खूप मोठे युग पुरुष होते. अशा ह्या संत बसवेश्वरांचा उल्लेख बघा त्यांनी कसा केलेला आहे. आज संत बसवेश्वर जे आहेत ते जगज्योती म्हणतो आपण, क्रांतीसूर्य. महात्मा बसवेश्वर यांना अनेक उपाध्या लावल्या जातात, पण संत बसवेश्वरांचा उल्लेख काय केला, फक्त श्री बसवेश्वर. म्हणजे फक्त एखाद्या माणसाला ह्या ठिकाणी मी चौकट केलेली आहे बघा, बसवेश्वरांचं चित्र आहे. आणि म्हणजे एखादा मनुष्य असेल तर त्या माणसाच्या नावाच्या पुढे आपण श्री लावतो, म्हणजे एक माणूस व्हा. म्हणजे तसं यांनी काय दाखवलेलं आहे, फक्त एक बसवेश्वर म्हणजे महात्मा नव्हते, जगज्योती नव्हते, क्रांतीसूर्य नव्हते, कोणीच नव्हते, तर श्री बसवेश्वर म्हणजे फक्त एकेरी उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी फक्त एकेरी उल्लेख करून या ठिकाणी संत बसवेश्वरांचं या ठिकाणी काय केलेलं आहे, जे मोठेपण आहे ते मोठेपण या ठिकाणी दडवून ठेवलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे महात्मा बसवेश्वरांचा इतिहास अतिशय विकृत लिहिला गेलेला आहे. आणि मग ह्या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये काय भावना निर्माण होते, बसवेश्वर म्हणजे श्री म्हणजे कुणीतरी एक साधा मनुष्य होते व कुणीतरी एखादा साधा खूप मोठा महात्मा क्रांतीसूर्य असा कुणी नव्हता. तर बसवेश्वरांची जी प्रतिमा आहे, जे हिमालयासारंग उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, ते विद्यार्थ्याच्या मनामध्ये त्यांच्या मस्तिष्कावर पटलावर निर्माण होऊ नये याची अतिशय काटेकोरपणे घेतलेलं ही एक काळजी आहे, खूप पद्धतशीरपणे केलेलं हे एक षडयंत्र आहे. तर त्याच पुस्तकामध्ये 64 पान नंबरवर या ठिकाणी संतांचा इतिहास दिलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की या मध्ययुगीन भारतामध्ये सर्वप्रथम 11व्या-12व्या शतकामध्ये या भारतामध्ये वारकरी धर्माची, वारकरी चळवळीची जी पताका जी आहे ती संत नामदेव यांनी वारकरी चळवळीचा पाया घातलेला आहे, आपल्याला माहिती आहे. आणि मग संत नामदेव, कारण संत तुकाराम महाराज हे त्या ठिकाणी वारकरी चळवळीचा कळस झाले. नामदेव रचीला पाया, तुका झाला शे कळस. म्हणजे संत नामदेवांनी पाया घातला आणि तुकाराम महाराज त्या वारकरी चळवळीचे कळस झाले, असे या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. तर मग या ठिकाणी बघा, संत वारकरी चळवळीचा पाया ज्यांनी घातला त्यांचा उल्लेख संत ज्ञानेश्वर केलेला आहे. आपण चौकट केलेली आपण बघू शकता. वारकरी चळवळीचा पाया म्हणून ज्यांचा उल्लेख केलेला आहे ते संत ज्ञानेश्वर यांचा उल्लेख केलेला आहे. आणि खाली संत नामदेव यांचा थोडक्यात इतिहास दिलेला आहे. म्हणजे वारकरी चळवळीचा जो पाया घातला तो संत नामदेवांनी घातलेला असताना संत नामदेवांच्या इतिहासाचा खून करून, त्यांच्या इतिहासाचा विपर्यास करून जे बहुजनांचं जे श्रेय आहे ते मात्र संत ज्ञानेश्वरांना दिले गेलेलं आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता. तर मग याच्या माध्यमातून काय षडयंत्र केलं गेलं, तर जे कोणी बहुजन महापुरुष, जे कोणी मोठे झालेले आहेत ते मोठे झालेले कर्तृत्वाचं श्रेय जे आहे ते स्वतःकडे घ्यायचं, कर्तृत्वाचं जे श्रेय आहे ते स्वतःकडे घ्यायचं आणि म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी नीती आहे ही नीती ह्या इतिहासाच्या पुस्तकाच्या पानापानावर या ठिकाणी दिसून येते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज नवा इतिहास घडवू शकत नाही. कारण जर सत्य इतिहास लिहिला गेला नाही तर शत्रू आपल्याच इतिहासाचं भांडवल करून शत्रू आपल्याला गुलाम बनवतो, आपल्याच इतिहासाचं विकृतीकरण केलं जातं आणि आपल्याला गुलाम केलं जातं. तर अशा प्रकारच्या ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून, पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला गुलाम करणारी ही जी क्रमिक पाठ्यपुस्तकं आहेत त्या पाठ्यपुस्तकाच्या पानापानावर आपल्याला अशी शेकडो उदाहरणे आपल्याला या ठिकाणी दिसतील. तर या ठिकाणी बघा त्याच पुस्तकामध्ये पान नंबर 94वर एक शिवाजी महाराजांचा इतिहास आलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपिता महात्मा, एक प्रश्न मी आपल्याला विचारतो की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगामध्ये सर्वात प्रथम कोणी साजरी केली. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 मध्ये या ठिकाणी रायगडावर जाऊन 4 दिवस झाडं तोडून या ठिकाणी काय केले, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली, हा इतिहास आहे. मग शिवरायांच्या जयंतीचे जनक या ठिकाणी डॉक्टर आहा साळुंखे सर, डॉक्टर बालाजी जाधव हे अनेक लेखकांनी त्या पुस्तकं लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे सिद्ध झालेलं आहे की शिवरायांच्या जयंतीचे जनक हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आहेत, बरोबर. तर मग आता या ठिकाणी बघा चौकटीमध्ये मी आपल्याला वाचून दाखवतो. लोकमान्य टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली असा उल्लेख आहे, आपण वाचू शकता. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्य इतिहासाचा हा खून करणारे पुस्तक आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी
जे बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती साजरी केली होती, त्या सत्य इतिहासावर या ठिकाणी पांघरून घालून सत्य इतिहासाचा खून ह्या अभ्यासक्रम मंडळाने केलेला आहे. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की शिवरायांचे जयंतीचं जे श्रेय आहे ते महात्मा फुलेऐवजी अभ्यासक्रम मंडळाने कोणाला दिलेलं आहे? टिळकांना दिलेलं आहे. आता याच्या पाठीमागं कारण काय? तर छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे महामानव आहेत, महापुरुष आहेत. त्यांचा इतिहास हा जगातले लोक वाचतात. मग राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती सुरू केली असा या पाठ्यपुस्तकामध्ये जर उल्लेख आला असता, ह्या पुस्तकामध्ये जर असा उल्लेख आला असता किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांची जयंती सुरू केली, तर आजचे जे तेलीसळी मराठा शिवाजी महाराजांना मानणारे बहुजन समाजामध्ये जे शिवभक्त आहेत ते काय झाले असते? महात्मा ज्योतिराव फुलेंचं साहित्य वाचले असते. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना आपलंसं केलं असतं. अरे आमच्या शिवरायांना महात्मा ज्योतिराव फुलेंनी जगासमोर आणलेलं आहे, तर बहुजन समाजामध्ये असले जे शिवभक्त आहेत ते फुले भक्त झाले असते. आणि आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचं साहित्य वाचले असते, आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचं साहित्य वाचणारा माणूस जगामध्ये त्या माणसाला कोणी गुलाम करू शकत नाही, किंवा त्या जो माणूस आहे तो जगात कधी गुलाम होऊ शकत नाही. इतकं विद्रोह, इतकं बंडखोरपणा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यामध्ये आहे. आणि हे होऊ नये. मग या आता टिळकांच्या नावावर शिवजयंतीचा उल्लेख आहे, याच्या पाठीमागे सुद्धा कारण आहे का? कारण जे आजच्या बहुजन समाजामध्ये असले जे कोणी शिवभक्त आहेत, सर्व शिवभक्त, या बहुजन समाजामध्ये असलेल्या शिवभक्तांना टिळक भक्त करणे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंचं साहित्य वाचण्याऐवजी टिळकांचं साहित्य वाचावं, आणि टिळकांकडे श्रेय गेल्यानंतर जे टिळक भक्त आहेत ते जे शिवभक्त आहेत ते टिळक भक्ताकडे वळावे. अशा प्रकारचा व्हाया म्हणजे कशा पद्धतीनं, कारण शिवराय हे जागतिक कीर्तीचे इंटरनॅशनल डॉलर आहे, त्यांच्या माध्यमातून बहुजन समाजाला टिळक भक्त करण्याचा हा अतिशय खोडसाळपणा, आणि हा शिवद्रोह आहे, हा फुलेद्रोह आहे, हा संविधानद्रोह आहे, आणि हा घटनाद्रोह आहे. विचार करा. तर मग जे विद्यार्थी असतात, आणि हे जे विद्यार्थी असतात हे आजचा विद्यार्थी हा काय आहे? तर या ठिकाणी खाणीमध्ये असलेला तो हिरा आहे. त्याला पैलू पाडण्याचं काम कोण करत असतं? तर ही अभ्यासक्रम मंडळ करत असतं. आणि ही जी पाठ्यपुस्तकं आहेत ही पाठ्यपुस्तक मंडळ या ठिकाणी त्यांना पैलू पाडण्याचं काम करत असतं. आणि मग ही पाठ्यपुस्तकं जर जी धार लावणारी साधन आहेत, ही हतियार आहे. ही पाठ्यपुस्तक मंडळ म्हणजे हतियार आहे, आणि विद्यार्थी ही हिरा आहे. जर त्या हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी वापरलं गेलेलं हे जे साधन आहे हे कुचकामी आहे, गंजलेलं आहे, याला चकाकी नाही, तर मला सांगा आपला विद्यार्थ्याला कुठून चकाकी येणार आहे? विद्यार्थ्याच्या मनामध्ये विद्यार्थ्याला या ठिकाणी धार कशी लागणार आहे? हे जर साधनच इतकं बोथट आहे, गंजलेलं आहे, पिढ्यानपिढ्या याच्यामध्ये व्हायरस आहे, तर विद्यार्थी मला सांगा कशी धार लावलेला विद्यार्थी निर्माण होणार आहे? कदापि निर्माण होऊ शकत नाही. कारण हे साधन, पाठ्यपुस्तक हे किती महत्त्वाचं साधन आहे. कारण बघा तुम्ही, इंग्रजीमध्ये एक म्हणा, इफ यू कांट कन्व्हिन्स देम परफेक्टली देन कन्फ्यूज देम. जर तुम्ही लोकांना 100% कन्व्हिन्स करू शकत नसाल तर त्यांच्यामध्ये कन्फ्यूज निर्माण करा, त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण करा. मग यांनी इथं गोंधळ निर्माण केला की छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवजयंतीचे जनक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आहेत की टिळक आहेत? कन्फ्यूज ही अतिशय पद्धतशीरपणे या ठिकाणी केलं गेलेलं हे काय आहे? एक षडयंत्र आहे. आता भारताचं संविधान या ठिकाणी काय म्हणत आहे? शिक्षणाची जी 10 गावाभूत घटक आहे, 10 गावाभूत घटकाचा जो आशय आहे त्या आशयाला अनुसरून काय पाहिजे? आशय पाहिजे, पाठ पाहिजे, धडे पाहिजेत, त्या ठिकाणी कौशल्यावर आधारित या ठिकाणी पुस्तकं पाहिजेत. परंतु भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये धडधड असलेले हे काय आहे? पुस्तकं या ठिकाणी आज देखील आपल्याला विद्यार्थ्यांना आपण शिकवतो. आता प्राथमिक स्तरापासून माध्यमिक स्तरापर्यंत आपण या ठिकाणी काही उदाहरणं बघितली. तर मी आता आपल्याला या ठिकाणी महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरापर्यंत या ठिकाणी आपल्याला घेऊन जातो. आता मी माझ्याकडे एक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं पॉलिटिक्स राज्यशास्त्र 224 कोड असलेलं हे एक राज्यशास्त्राचं पुस्तक आहे. आता या पुस्तकामध्ये
विभूती प्रतिमा नावाचा एक धडा आहे. आता त्या विभूती प्रतिमा म्हणजे जे बहुजन महापुरुष आहेत त्यांच्याविषयी आज कशा प्रतिमा आहेत, कशा प्रतिमा त्या काळामध्ये होत्या, यामध्ये तथागत बुद्ध, महात्मा फुले, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख इतिहास दिलेला आहे. तर मी फक्त तथागत बुद्धांविषयी काय उल्लेख केलेला आहे कृपया आपल्याला दिसत असेल तर या चौकटीमध्ये पाहावं. बुद्ध हे विष्णूचा 9वा अवतार आहेत. विष्णूचा 9वा अवतार अथवा हिंदू धर्मसुधारक बुद्ध अशी प्रतिमा या ठिकाणी आपण वाचू शकता. विष्णूचा 9वा अवतार. आता त्याच्यानंतर पुढच्या पानावर त्याच पुस्तकामध्ये पान नंबर 41 वर बुद्धांचा उल्लेख आहे. मी आपल्याला वाचून दाखवतो. अहिंसेचा अतिरेक करून पौरुषाचं खच्चीकरण करणारा, शांतीवादाचं स्तोम माजवून राष्ट्रीय अस्मिता कृती करणारा, जशास तसे या न्यायाला न अनुसरून रूढ न्यायाने न असत्याला सत्याने, क्रोधाला अक्रोधाने, हिंसेला हिंसेने जिंकण्याचे उपराटे व अति आदर्शवादी व्यवहार, अति आदर्शवादी तत्वज्ञान मांडणारी विभूती म्हणून बुद्धांचा उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी जिंकण्याचे उपराटे व अति आदर्शवादी व पर्यायाने अव्यवहारी विचार सांगणारी विभूती, अति आदर्शवादी व पर्यायाने अव्यवहारी तत्वज्ञान मांडणारी विभूती म्हणून बुद्धांचा उल्लेख केलेला आहे. माझ्या बोटाच्या जवळ आपण बघू शकता. त्याच्यानंतर खाली लिहिलेलं आहे त्यांनी, बुद्धापेक्षा कृष्ण किंवा चाणक्य बरा. आणि मग हे जे विकृतीकरण केलेलं आहे, बुद्धांचा उल्लेख काय काय आहे, ज्या धडधडीत राष्ट्रीय अस्मिता कृती करणारा, पौरुषाचं खच्चीकरण करणारा आणि उपराटे अति आदर्शवादी, पर्यायाने अव्यवहारी तत्वज्ञान मांडणारे म्हणून बुद्धाची प्रतिमा या ठिकाणी रेखाटली गेलेली आहे. मग हे जे विकृतीकरण केले गेलं, हा आरोप अभ्यासक्रम मंडळावर येऊ नये, विद्यापीठ मंडळावर येऊ नये म्हणून उल्लेख काय केलेला आहे, काहींच्या मते पळवाट शोधली त्यांनी. काही लोकांच्या मते, काही म्हणजे नेमके कोण, RSS आहे, जपानमध्ये लोक आहेत, पाकिस्तानमध्ये लोक आहेत, इंडोनेशियामध्ये लोक आहेत, यांच्या मनामध्ये प्रतिमा अशी आहे असं यांचं म्हणणं आहे. तर मग काही म्हणजे नेमकं कोण, त्यांचा उल्लेख करायला हवा ना. पण उल्लेख आहे का, नाही. म्हणजे अभ्यासक्रम मंडळांना स्वतः म्हणायचं आहे की बुद्ध हे पौरुषाचं खच्चीकरण करणारे, शांतीवादाचं स्तोम माजवून राष्ट्रीय अस्मिता कृती करणारे, या ठिकाणी अति आदर्शवादी, अव्यवहारी, पर्यायाने उपराटे व या ठिकाणी समाजद्रोही तत्वज्ञान मांडणारं बुद्ध होते. हे कोणाला म्हणायचं आहे, ह्या पुस्तकाच्या संचालक मंडळाला, अभ्यासक्रमांना म्हणायचं आहे. परंतु आपण सुटावं त्याच्यामधून, हा लिहिलेला आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून काय केला उल्लेख त्यांनी, काहींच्या मते, काही हे पाहिजे दिलेलं आहे त्यांनी. काही लोकांना असं वाटते, विचार करा. म्हणजे तथागत बुद्धांच्या संदर्भामध्ये जर इतकं भयानक लिहिलं गेलं असेल तर बुद्ध हे आज संपूर्ण जगामध्ये बुद्धांचं तत्वज्ञान या ठिकाणी स्वीकारले गेलं असताना सुद्धा आज देखील या ठिकाणी तथागत बुद्धांना या ठिकाणी विकृतपणे मांडले गेलेलं आहे. म्हणून जागतिक कीर्तीचे धर्मशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर आहा साळुंखे सर म्हणतात, आज जेवढी काही क्रमिक पाठ्यपुस्तकं आहेत अभ्यासक्रम मंडळामध्ये, या क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये विषमता आहे, समाजामध्ये विषमता, जातीभेद का आहे, याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी विषमता आहे, देशद्रोही अभ्यासक्रम आहे, घटनाविरोधी आहे. आणि अशी पाठ्यपुस्तकं शिकण्यापेक्षा ही पाठ्यपुस्तकं न शिकलेलीच बरं, असं डॉक्टर आहा साळुंखे सर असं या ठिकाणी म्हणतात. त्याच धड्यामध्ये पुढच्या पानावर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख लुटारू केलेला आहे. लुटारू म्हणजे दरोडेखोर. आपल्या या ठिकाणी आपण वाचू शकता, लुटारू, दरोडेखोर, लुटारू असा उल्लेख केलेला आहे. आणि परत मग काहींच्या मते, काही लोकांचं असं मत आहे लुटारू म्हणून, काही म्हणजे नेमकं कोण, त्याचा मात्र उल्लेख केलेला नाही. त्याच पानावर पुढे बघा, या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचा इतिहास दिलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचा उल्लेख काय केला त्यांनी, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे हस्तक आणि ब्रिटिश धार्जिन महात्मा फुले असे या ठिकाणी उल्लेख केला. मी चौकट केलेली आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता.
आणि ब्राह्मण द्वेष्टे अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. इथे पाहू शकता आपण ख्रिस्ती मिशनऱ्यांचे हस्तक आणि ब्रिटिश दार्जिन आपण इथं पाहू शकता. तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा उल्लेख ब्रिटिश दार्जिन ख्रिस्ती मिशनऱ्यांचे हस्तक असे या ठिकाणी करून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे ब्रिटिशांचे गुलाम आहेत, ब्रिटिशांच्या दबावाला बळी पडले होते, ते शरण गेले होते असे या ठिकाणी याच्या पाठीमागे काय षडयंत्र आहे. आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांचे हस्तक म्हणजे जे ख्रिश्चन लोक होते त्यांच्या हातामधले ते हस्तक होते, बाहुले होते असे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. याच्या माध्यमातून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते बहुजन समाजामध्ये असलेल्या मुलांमध्ये जी निष्ठा आहे ती निष्ठा नष्ट व्हावी असा ह्या अभ्यासक्रम मंडळाचा उद्देश आहे. तर त्याच पुस्तकामध्ये पुढच्या पानावर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख आलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख या ठिकाणी इतिहास आलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काय उल्लेख केलेला आहे फक्त मी आपल्याला वाचून दाखवतो. हिंदू धर्मविरोधक, समाज व्यवस्था विरोधक व पर्यायाने धर्मद्रोही व देशद्रोही अशी प्रतिमा चितारण्याचा काही परत उल्लेख आला. काही लोकांच्या मते, काही म्हणजे नेमके कोण त्याचा मात्र उल्लेख केलेला नाही. परत त्यांच्या खालच्या ओळीमध्ये आंबेडकरांची काँग्रेस विरोधी व गांधी विरोधी भूमिका लक्षात घेता ते राष्ट्रीय चळवळीला खीळ वा विरोध करणारे आंबेडकर, राष्ट्रीय चळवळीला विरोध वा खीळ घालणारे, तसेच ब्रिटिश दार्जिन म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांचा उल्लेख केलेला आहे. ब्रिटिश दार्जिन, राष्ट्रीय चळवळीला विरोध वा खीळ घालणारे आंबेडकर या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. खालच्या उत्तरामध्ये आंबेडकर हे कडवे साम्यवाद विरोधी नव्हते म्हणून त्यांना साम्यवाद विरोधी व पर्यायाने उदारमतवादी भांडवलशाही लोकशाहीचे समर्थक म्हणून संबोधले गेले. बाबासाहेब आंबेडकर हे साम्यवादी नव्हते, उदारमतवादी नव्हते, तर ते भांडवलशाहीचे समर्थक होते. भांडवलशाही म्हणजे जे उद्योगपतींची जी राजेशाही आहे, भांडवलशाहींची सत्ता व्हावी असा बाबासाहेबांचा उद्देश होता असं या ठिकाणी म्हणलं आपण पाहू शकता. या ठिकाणी भांडवलशाहीचे समर्थक या ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे. आणि देशद्रोही आंबेडकर, धर्मद्रोही आंबेडकर असा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. धर्मद्रोही, देशद्रोही, भांडवलशाहीचे समर्थक. आता बाबासाहेब आंबेडकरांचं जर जाहीर स्टेटमेंट आहे की देशाचे दोन शत्रू आहेत, त्याच्यापैकी नंबर 1 आहे भांडवलशाही. बाबासाहेबांचं स्पीच आहे की भांडवलशाही हा या देशाचा शत्रू आहे. आणि मग भांडवलशाही देशाचा शत्रू आहे असं म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर हे भांडवलशाहीचे समर्थक असतील का? कदापि नाही. परंतु हा इतिहास असताना या ठिकाणी बाबासाहेबांविषयी अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी मांडले गेलेलं आहे. बाबासाहेबांच्या इतिहासाचं या ठिकाणी जे विकृतीकरण केलं गेलेलं आहे ते विकृतीकरण आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. बघा, म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेब म्हणतात की शिक्षण काय आहे? हे वाघिणीचं दूध आहे. पण केव्हा? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही. मग मला सांगा, असा भेसळ असलेल्या ह्या शिक्षणाच्या माध्यमातून विद्रोह करणारी, बंडखोर करणारी, गुरगुर करणारी विद्यार्थी, सिंहगर्जना करणारे विद्यार्थी निर्माण होतील? कधीच नाही. एखादा दूध आहे, दुधाचा ग्लास आहे, त्या दुधाच्या ग्लासामध्ये जर विषाचा एक थेंब जरी पडला, जहर जे आहे त्याचा एक थेंब जरी पडला तर जे विषाचा प्रभाव हा वाढत जातो आणि दुधाचा प्रभाव कमी होतो. ते दूध हे सुद्धा विषारी जहर बनतं. मग ह्या अभ्यासक्रमामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जर देशद्रोही म्हणण्याची हिंमत, मजा जर यांची जात असेल, यांचे मेंदू हे किती आंबेडकर देशानं, बहुजन देशानं, शिवराय देशानं पछाडलेले, यांच्या मनामध्ये बाबासाहेबांविषयी किती उच्च कोटीचा द्वेष भरलेला आहे हे आमच्या बहुजन समाजामध्ये असलेल्या चळवळीच्या लोकांनी, आंबेडकर भक्तांनी, आंबेडकरांनी यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. लिखित बदनामी बाबासाहेबांची केलेली या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रम मंडळामध्ये अशी पुस्तकं जाहीरपणे जाळली पाहिजे चौकाचौकामध्ये. तर पुढचं ह्या पुस्तकामध्ये बुद्धांविषयी, बाबासाहेबांविषयी आणि ह्याच पुस्तकामध्ये बॅरिस्टर सावरकरांचा मात्र उदात्तीकरण केलेलं, ते काय मी आपल्याला वाचून दाखवत नाही. सावरकरांविषयी मात्र काहीच आलेलं नाही. इथं आहे
सावरकरांचा मात्र खूप उदय केलेला आहे त्यांनी, टिळकांचा उदात्तीकरण केलं आहे, परंतु बहुजन महापुरुषांचा मात्र या ठिकाणी काय केलेलं आहे, हनन केलेलं आहे, चारित्र्य हनन केलेलं आहे, विकृतीकरण केलेलं आहे. असं का झालेलं आहे? एक महत्त्वाचं कारण मला आपल्याला सांगायचं आहे. कारण वी आर ओनली एज्युकेशनल पॉलिसी फॉलोअर, वी आर नॉट एज्युकेशनल पॉलिसी मेकर. आम्ही कोण आहोत? आम्ही फक्त शैक्षणिक ध्येय धोरण जे आहे, जी पॉलिसी आहे, पॉलिसी फक्त फॉलो करणारे आम्ही आहोत. आम्ही फक्त ही शैक्षणिक पॉलिसी ध्येय धोरण राबवणारे आम्ही फक्त गुलाम आहोत. आम्ही शैक्षणिक पॉलिसी बनवणारे नाही आहोत. कारण बनवणारे ते आहेत, ते बसलेले आहेत तिथे जाऊन. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले एका ठिकाणी असं म्हणतात आपल्या साहित्यामध्ये, जगद्वेष्टे भट शिक्षक बनती, जगद्वेष्टे भट शिक्षक बनती, शूद्रा शिकविती, संधी साधल्यास शिवाजी वर्णिती, मत्सर करती यवनाचे, म्हणून नेमा गुरु अन्य जातीचे, नमने सात्विक माळ्या कुणब्यांचे. काय सांगितलंय 200-250 वर्षापूर्वी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी, की ज्या वेळेस हे शिक्षण क्षेत्र जर त्यांच्या ताब्यामध्ये राहिलं, सनातन वैदिकांच्या ताब्यामध्ये जर शिक्षण क्षेत्र राहिलं, तर त्याचे राहू नये, बहुजनाच्या ताब्यामध्ये असावं. त्याची 4 कारणं दिलेली आहे. त्याच्यामध्ये नंबर 1चा आहे, बहुजन समाजाला चुकीचा इतिहास शिकवतात. नंबर 2 आहे, आपल्या महापुरुषाची ती बदनामी करतात. नंबर 3 कारण दिलेलं आहे, आपल्याला ते जाती व्यवस्थेचं समर्थन करणारी मानसिकता निर्माण करतात. आणि नंबर 4 आहे, त्यांची प्रतीकं जी आहे, जी बदनामीकारक आहे, जी छोटी आहेत, त्यांची प्रतीकं ही आपल्या माथी मारली जातात आणि त्यांच्या प्रतीकाचं उदात्तीकरण करून आपल्या प्रतीकाचं काय केलं जातं, या ठिकाणी हनन केलं जातं. असं राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी त्या काळामध्ये म्हणलेलं आहे. विचार करा. तर मग त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे शिक्षण क्षेत्र जे आहे ते बहुजन समाजामध्ये असलेल्या लोकांच्या ताब्यामध्ये असलं पाहिजे, असं महात्मा ज्योतिराव फुले या ठिकाणी म्हणतात. आणि मग बघा, या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये असलेले अनेक खूप मोठे जागतिक कीर्तीचे विचारवंत होऊन गेले. त्याचं नाव श्रीमंत कोकाटे सर आहेत आज देखील. ते असं म्हणतात की आज बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी मनुस्मृती आहे, ती मनुस्मृती आज नाही. आणि जेवढी काही क्रमिक पाठ्यपुस्तकं आहेत, ही जी क्रमिक पाठ्यपुस्तकं, या क्रमिक पाठ्यपुस्तकाच्या पानावर मनुस्मृतीचं स्वरूप सुधारलेल्या अवस्थेमध्ये दिसेल. दिस इज अ मॉडर्न मनुस्मृती आहे. आपण याला शासनाची पाठ्यपुस्तकं म्हणून, अभ्यासक्रम मंडळ आणि छापलेली पुस्तकं म्हणून आपण यांना पुस्तके म्हणतोय. पुस्तकं नसून ही आधुनिक मनुस्मृती आहे. आणि मग आता ही एक दुसरं पुस्तक आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं इतिहासाचं 285 नावाचं, विविधतेतील एकता नावाचं असलेलं माझ्याकडे एक पुस्तक आहे. आपण याच्यामध्ये बघावं, जागतिक कीर्तीचे विचारवंत आचार्य रजनीश काय म्हणतात, की एखाद्या ज्या देशामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवलेल्या अभ्यासक्रमावर केवळ विश्वास ठेवायला लावतो ना, तर त्या देशामध्ये अस्तित्वात असलेलं विज्ञान नष्ट झालेलं आहे. ज्या देशामध्ये असलेले विद्यार्थी ही शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासक्रमावर, विवेचनावर विचार करतात, त्या देशामध्ये नवं विज्ञान जन्माला आलेलं आहे, असं आचार्य रजनीश तथा ओशो म्हणतात. मला सांगा, आज विद्यार्थी आम्हा शिक्षकांना काय समजतात? देवापेक्षा कितीतरी मोठं आपल्याला समजतात. आजचा दिवसाला रात्र जरी म्हटलं तर आमचे विद्यार्थी जे सांगत, ते शिक्षक जे सांगतील तेच खरं आहे, इतका प्रचंड विश्वास. आपल्या आईवडिलावर असलेला विश्वास एखाद्या वेळेस कमी असेल, परंतु आपल्या शिक्षकावर जो विश्वास आहे ते विद्यार्थ्याचा खूप असतो. परंतु आमचे विद्यार्थ्यांना आमचे शिक्षक काय शिकवतात, हे शिकवलेलं विद्यार्थ्याच्या मनावर दीर्घकाळ टिकतं. विद्यार्थ्यामध्ये असलेला जातीभेद, अंधश्रद्धा, कर्मकांड का निर्माण होतो? आज आपण परिणामावर चर्चा करतो, परंतु कारणमीमांसा शोधत नाही. ती कारणमीमांसा या पाठ्यपुस्तकामध्ये लपलेली आहे. आता ह्या पुस्तकामध्ये पान नंबर 58वर मी अनेक सणांचा इतिहास दिलेला. त्याच्यामध्ये दिवाळी या सणाचा या ठिकाणी इतिहास दिलेला. त्याच्यामध्ये फक्त मी बळीराजांविषयी काय लिहिलेलं ते मी आपल्याला दाखवतो. जो आमचा महासम्राट, महापूर्वज, आमचा राजा, महापुरुष बळीराजा होता, राज्य येऊ, त्या बळीराजांविषयी अभ्यासक्रमामध्ये काय म्हणलेलं आहे वाचून दाखवतो, की बलिप्रतिपदेचा इतिहास दिलेला आहे. बलिप्रतिपदेला
वामनाने विष्णूचा अवतार घेऊन या ठिकाणी बळीराजाला पाताळात लोटले, पाताळात घातले, त्यामुळे बळीपूजा केली जाते असा उल्लेख इथं आहे, आपण वाचू शकता. म्हणजे आमचा भारतातल्या बहुजन समाजामध्ये असलेला खूप मोठा प्राचीन काळामध्ये असलेला महामानव, ज्यांच्या काळामध्ये या ठिकाणी बहुजन समाजामध्ये असलेले भारत जो आहे तो अतिशय ऐश्वर्य संपन्न सुख समाधान होता. अशा बळीराजांविषयी काय केलेलं आहे? बळीराजाला वामनानं काय केलेलं आहे? पाताळात लोटलं. त्याच्यामुळे बळीपूजा केली जाते. म्हणजे बळीराजांचे जी हत्या वामनाने केली त्याचं समर्थन केलं गेलेलं आहे आणि वामनाचं मात्र या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे? उदात्तीकरण केलं गेलेलं आहे. आपण परत या ठिकाणी पाहू शकता एक दिवस. म्हणजे आज बळीराजा जो आहे, अनेक बहुजन महापुरुष बहुजन लोकांना सुद्धा बळीराजा आपला वाटत नाही का? कारण त्याचं कारण या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून असं चुकीचं या ठिकाणी शिकवलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं बळीराजांविषयी जी अस्मिता आहे, बळीराजाविषयी जी निष्ठा आहे, ती निष्ठा ही आमच्या लोकांमध्ये जी निष्ठा आहे ती बोथट केली जाते, बोथट होते. मग बघा तुम्ही, आज भारताचं संविधान आहे. भारताचं संविधान जे आहे त्यामध्ये काय लिहिलेलं आहे? भारतीय संविधानानं समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी समाजाचा जो बदल आहे घडवून आणण्याची नैतिक जबाबदारी भारतीय संविधानाने शिक्षणावर टाकलेली आहे. आणि ह्या शिक्षणामध्ये जी 10 गावाभूत घटक आहे त्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव आहे, समानता आहे, स्त्री पुरुष समानता आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, राष्ट्रभक्ती आहे. ही 10 गावाभूत घटक आहे. त्या 10 गावाभूत घटकाच्या आशयाला अनुसरून या ठिकाणी अभ्यासक्रम असला पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये असलेले घटक असले पाहिजे, पाठ असले पाहिजे. याच्यासाठी 10 गावाभूत घटक आहेत. आता मला सांगा, शिक्षणाची 10 गावाभूत घटक एका बाजूला ठेवा आणि हे अभ्यासक्रमामध्ये असलेली ही केवळ फक्त काही मोजकी उदाहरणं आहेत. अशी प्रत्येक पानावर 1-1 तास आपण विवेचन करावं इतकं ह्या पानावर या ठिकाणी विकृतीकरण हा इतिहास दडलेला आहे, चुकीचा इतिहास दडलेला आहे. इतकं विकृत इतिहास या ठिकाणी लिहिलेला आहे. तर त्या धड्यामध्ये संतांची कामगिरी नावाचा एक या ठिकाणी 90 पान नंबरवर धडा आहे. त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज, रामदास स्वामी यांचा इतिहास दिलेला आहे. आणि मग संतांनी व्यवहारामध्ये जातीभेदाचं समर्थन केलेले आहे असा त्या ठिकाणी उल्लेख आहे. आणि या ठिकाणी ब्राह्मण श्रेष्ठत्वाची भूमिका घेतलेली आहे असा या ठिकाणी उल्लेख आहे. आणि समर्थ रामदासांचा अभंग या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही वाचून दाखवतो आपल्याला. गुरु तो सकळासी ब्राह्मण, जरी झाला क्रियाहीन, तरी तयाशी शरण अनन भावे असावे. अंत्यज शब्द ज्ञाता बरवा, परी तो नेऊनी काय करावा. अंत्यज शब्द ज्ञाता म्हणजे आता या जे कडवं आहे, जे रामदास स्वामी या ठिकाणी म्हणतात, रामदास स्वामी यांनी सुद्धा ब्राह्मण हे श्रेष्ठ आहेत अशी भूमिका घेतलेली आहे. ह्या अभ्यासक्रमाच्या विद्यापीठाच्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे असं आपण या ठिकाणी वाचू शकता आणि पाहू शकता. आपण म्हणजे अंत्यज शब्दज्ञाता बरवा म्हणजे शूद्र, सगळ्यांचा गुरु कोण आहे तर आम्हीच राहू. बहुजन समाजामध्ये असलेला कुणीही गुरु होऊ शकत नाही. म्हणजे सगळ्यांचा गुरु, जर तो क्रियाहीन म्हणजे तो कितीही निष्क्रिय असला तरी त्याचा गुरु आम्हीच राहू असे या ठिकाणी समर्थ रामदास स्वामीच्या ह्या अभंगातून आपल्याला सांगितले गेलेलं आहे. तयाश, आणि त्यांना काय पाहिजे, आपण तयाशी शरण अनन भावे असावे. म्हणजे त्यांना आपण गुपचूप काही तक्रार न करता त्यांना शरण गेलं पाहिजे. त्यांना आपण तक्रार नाही केली पाहिजे, कारण ते आपले गुरु आहेत. तेच वर्णवर्चस्वामध्ये असलेले पहिल्या जातीतले लोक गुरु होऊ शकतात. आणि खालच्या ओळीमध्ये त्यांनी लिहिले, अंत्यज म्हणजे आपण शूद्र, बहुजन, शब्द ज्ञाता बरवा. शब्द म्हणजे ज्ञानी, ज्ञाता म्हणजे ज्ञानी. म्हणजे एखादा बहुजन समाजामध्ये असलेला कितीही मोठा विद्वान राहिला तरी तो पूजनीय होऊ शकत नाही, तर तो या ठिकाणी सन्माननीय होऊ शकत नाही, त्याचा सत्कार होऊ शकत नाही, तर तो नालायकच राहतो. सिलेबसमध्ये या ठिकाणी लिहिलेले अशी पाठ्यपुस्तकं आहेत, वाचा. आमचे शिक्षक काय शिकवतात विद्यार्थ्यांना. म्हणजे सगळ्यांचा आपण आपल्यामध्ये कितीही मेरिट राहिलं तरी आपण नालायक आहोत. ही एखाद्या कथा कादंबरीकार लेखकाने लिहिलेल्या पाठ्यपुस्तकाचं मी आपल्याला उदाहरण सांगत नाही, तर महाराष्ट्र शासनाला आपल्या टॅक्समधून गेलेलं अनुदानातून ही पुस्तकं बनलेली आहेत.
ह्या पुस्तकाच्या पानावर या ठिकाणी बघा, विचार करा, मनुस्मृती आहे. मनुस्मृतीपेक्षा वेगळं काय याच्यामध्ये हे आहे. म्हणून या ठिकाणी एक जागतिक कीर्तीचे महिला पुरोगामी चळवळीचे खूप मोठे लेखिका आहेत. गेल ऑम्वेट हे यांनी वसाहतिक सांस्कृतिक बंड नावाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये ते गेल ऑम्वेट या लेखिका महिला आहेत त्या, तर ते असं म्हणतात की आज भारतामध्ये असलेली इतिहासाची साधनं, इतिहासांची जी समग्र साहित्य ज्यांच्याकडे आहे त्याच्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ आहे, पेशवा दप्तर आहे. हे जे आहे इतिहासाची साधन सामग्री पुरवणारी ही जी काही संस्था आहेत, ह्या सर्व संस्थांवर एकाच जातीचा कब्जा आहे. ही संस्थांवर एकच जातींचं वर्चस्व आहे. आणि ह्या संस्था पाश्चिमात्य इतिहास संशोधकांना, अभ्यासकांना सुद्धा साधन सामग्री पुरवणाऱ्या ह्या संस्था आहेत. कोणत्या? भारत इतिहास संशोधक मंडळ, पेशवा दप्तर यांच्यावर एकाच जातीचं म्हणजे ब्राह्मण जातीचं वर्चस्व असल्यामुळं बहुजन समाजामध्ये असलेल्या संत महापुरुष होऊन गेलेले आहेत, त्यांना राष्ट्रवादाचं वेगळं आकलन मांडत असताना या ठिकाणी आपल्याला मर्यादा पडतात. जेवढी काही साधन सामग्री आहेत ती साधन सामग्री आपल्याला उपलब्ध होत नाहीत. याचं कारण काय आहे? ह्या इतिहास अभ्यासक्रम मंडळावर, ह्या साधन सामग्रीच्या संस्थावर केवळ एका जातीचं वर्चस्व आहे, असं गेल ऑम्वेट ह्या महिला लेखिका या ठिकाणी म्हणतात. विचार करा. मग वर्चस्व म्हणजे केवळ त्याच्यामुळं बहुजन समाजाचे संत महापुरुष हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, परंतु त्यांना जी साधन सामग्री आहे ती त्यांच्या हातामध्ये आहे. इतिहास त्यांच्या हातामध्ये लिहिण्याचं सामर्थ्य त्यांच्या हातामध्ये होतं. प्राचीन काळापासून जी आहे जी कब्जा त्यांच्या हातामध्ये आहे. तर त्याच पुस्तकामध्ये पान नंबर 58 संत ज्ञानेश्वरांचा थोडक्यात उल्लेख. संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदविले असा उल्लेख आहे, आपण पाहू शकता. जो रेडा आहे त्याच्या तोंडून वेद वदविले असा उल्लेख आहे. त्याच्यानंतर त्याच पुस्तकामध्ये पान नंबर या ठिकाणी जे संत महापुरुष आहेत बहुजन समाजामध्ये असले जेवढे काही संत आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक जातीमधून एक संत निर्माण झालेला आहे, जन्माला आलेला आहे. त्याच्यामध्ये संत नामदेवांपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत, संत चोखामेळा इथपर्यंत सर्व संत या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. ह्या सर्व संतांनी जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये बहुजन समाजाला प्रबोधित करण्यासाठी काम केले गेलेलं आहे. मग ह्या संतांचा उल्लेख बघा तुम्ही या ठिकाणी 5वा घटक आहे संत वाङ्मयाची पूर्वपीठिका नावाचा 5वा घटक आहे, आपल्याला दिसत असेल. तर ह्या पाठामध्ये जे बहुजन संत आहेत ना त्या संतांच्या नावाच्या पुढे त्यांची जातीचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे संत नामदेव पुढे शिंपी, सेना नावी, सावता माळी, गोरा कुंभार अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. मी आपल्याला दिसत असेल तर आपण बघू शकता. आम्ही वाचून दाखवतो आपल्याला. संत नामदेव शिंपी, चोखा महार, सेना नावी, सावता माळी, विसोबा खेचर, गोरा कुंभार अशा प्रकारे संतांचा उल्लेख केलेला आहे, आपण पाहू शकता. ह्या संतांच्या नावाच्या पुढे त्यांच्या जातीचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे काय की अभ्यासक्रमाच्या ह्या याच्या माध्यमातून हे महापुरुष जे आहेत एका जातीसाठीच काम केलेलं आहे, त्यांना जातीमध्येच बंदिस्त केलेलं गेलेलं आहे. पण आश्चर्य बघा किती म्हणजे भेदभाव आहे बघा. ह्या पानावर बहुजन संतांचा उल्लेख मात्र त्यांच्या जातीच्या नावाने केलेला आहे. दुसऱ्या पानावर संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख काय केलेला आहे आपण वाचू शकता. संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख मात्र माऊली केलेला आहे. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी नीती आहे परत इथं त्यांनी केलेली आहे. संत ज्ञानेश्वरांना माऊली असे म्हटलेले आहे. म्हणजे संत, मला काय म्हणायचं आहे की जे बहुजन संत होते, जर संत
बहुजन संतांच्या नावाच्या पुढे या ठिकाणी संत नामदेव, शिंपी, गोरा, कुंभार, सावता, माळी असा आला असेल, तर संत ज्ञानेश्वर यांच्या नावाच्या पुढे काय यायला पाहिजे होतं? ब्राह्मण यायला पाहिजे होतं ना. परंतु त्यांच्या नावाच्या पुढे काय आहे? माऊली. हा भेदभाव आहे. ही बहुजनाकडे बघण्याची जी वर्णवर्चस्वाची जी जाती अहंकाराची जी पीळ आहे ना, जो जाती अहंकाराचा जो या ठिकाणी वर्णवर्चस्वाचा जो गंड आहे ना, तो या ठिकाणी दिसून येतो. आपण म्हणाल की एखाद्या वेळेस मनुष्य चुकीचा पुतळा असतो. एखाद्या वेळेस पुस्तकामध्ये आला असेल जातीचा उल्लेख, काय होतं? एकाच ठिकाणी नाही तर याच पुस्तकामध्ये एका पान नंबरवर आपल्याला दाखवलं होतं. त्याच्या पुढच्या पानामध्ये 61 पान नंबरवर सुद्धा उल्लेख कसा बघा तुम्ही. 61 पान नंबर आहे हा. 61 पान नंबरवर उल्लेख आहे. चोखा, महार, सावता, माळी, सेना, न्हावी, गोरा, कुंभार, विसोबा, खेचर. परत जातीचा नावाचा उल्लेख दुसऱ्या पानावर आलेला आहे. परत इथंच नाही, परत आणखी एका पानावर आलेला आहे. मी आपल्याला दाखवतो. म्हणजे एकाच धड्यामध्ये एखाद्या वेळेस चुकून आलेला असेल तर आपण समजू शकतो. मनुष्य चुकीचा पुतळा हे आपण समजू शकतो. तर त्याच पानामध्ये बघा तुम्ही, पान नंबर 68 वर सुद्धा आलेला आहे. पान नंबर 68. पान नंबर 68 वर सुद्धा संत जे आहे त्यांच्या नावाचा उल्लेख त्यांच्या जातीच्या नावाने आलेला आहे. बघा, चोखा, मेळा, सावता, माळी, सेना, न्हावी, गोरा, कुंभार आणि तुकाराम महाराजांचा सुद्धा उल्लेख असा आहे, कुणबी असं केलेला आहे. म्हणजे विचार करू शकता आपण किती विकृतीकरण, किती भयानक मोठा दहशतवाद. दिस इज अ एज्युकेशनल टेररिझम. हा काय आहे? हा शैक्षणिक दहशतवाद आहे. आपल्याला ओसामा बिन लादेन असे वेगवेगळ्या अतिरेक्यांचा दहशतवाद माहिती आहे. परंतु शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून लिहिला गेलेला हा जो दहशतवाद आहे, ह्या दहशतवादाचे बळी आपल्या शेकडो पिढ्यानपिढ्या गेलेले आहेत. बहुजन समाजामध्ये असलेले जे विद्यार्थ्याच्या मनावर किती प्रकारचं विकृतीकरण केलं गेलेलं आहे. दिस इज अ व्हायरस. हा कोरोनापेक्षा भयानक व्हायरस आहे. हा जातीवाद व्हायरस आहे. हे अभ्यासक्रम मंडळ विद्यापीठाच्या प्रत्येक पानावर या ठिकाणी बहुजन महापुरुषांची विकृतीकरण आहे, बदनामी आहे. या ठिकाणी अतिशय खालच्या पातळीवर या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याच्या मनावर या ठिकाणी त्यांची बुद्धी ही गुलाम होईल, बोतट होईल, दिशाभूल होईल. ते अशा प्रकारचे या ठिकाणी इतिहास या ठिकाणी दिला गेलेला आहे. आणि हे काय झालेलं आहे, हे पुस्तक शासनाचंच आहे असं या ठिकाणी असल्यामुळं ते 100% खरंच असतं असा लोकांचा समज आणि पक्की धारणा बनलेली आहे. खूप मोठे बर्टॉट रसेल नावाचे विचारवंत आहेत. ते काय म्हणतात की मेन आर बॉर्न इग्नोरंट, नॉट स्टुपिड, बट दे आर मेड स्टुपिड बाय द एज्युकेशन. माणसं निष्पाप निरपराध जन्माला येतात, परंतु त्या माणसांना जर मूर्ख बनवायचं असेल तर अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्याला मूर्ख बनवलं जातं. म्हणून आज या देशामधील अशी जी व्यवस्था आहे, जी सिस्टीम आहे, जसं आपल्याला कथा, कादंबरी, चित्रपट, पिक्चर, मालिका याच्या माध्यमातून या ठिकाणी बुवाबा याच्या माध्यमातून जाती व्यवस्थेचं समर्थन जसं केलं जातं ना, जसं ही साधनं आहेत, ही वर्णवर्चस्वाची जी पातळी आहे, वर्णवर्चस्वाद कायम राहावा याच्यासाठी जी सत्ताधारी हुकुमशाही अल्पसंख्याक लोक ह्या अभ्यासक्रमाचा, साधनाचा, शिक्षणाचा हत्यार म्हणून वापर करतात. आपल्याला गुलाम करण्यासाठी हे एक हत्यार म्हणून वापर केलेला आहे. हे एक हत्यार आहे, साधन आहे आपल्याला गुलाम करण्याचं. महात्मा ज्योतिराव फुले काय म्हणतात? शिक्षण याचा अर्थ काय? सत्य आणि असत्य याच्यामधला फरक करायला लावतं ते शिक्षण आहे. ह्या ठिकाणी बहुजन समाजाला गुलामीतून बाहेर जे काढतं, सत्याकडे घेऊन जातं ते शिक्षण आहे. मला सांगा, ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून काय आम्हाला परत जाती व्यवस्थेमध्ये बंदिस्त करायला लावतं, शिक्षणाची गुलामगिरीकडे घेऊन देशद्रोहाकडे, अधोगतीकडे घेऊन जात आहे. या ठिकाणी बहुजन समाजामध्ये असलेल्या ह्या सर्व देशाची वाटचाल ही उलटी होत आहे. आम्हाला परत जातीमध्ये बंदिस्त केलं जात आहे. आपली वाटचाल ही उलट्या दिशेने केली जात आहे. आपल्याला परत गुलामीमध्ये गुरफटून ठेवलं जात आहे. परत आपण गुलामीमध्ये कशा पद्धतीनं बंदिस्त राहावं याच्यासाठी शिक्षणाचा हत्यार म्हणून वापर केला जात आहे. परिवर्तन करण्यासाठी नाही, क्रांती करण्यासाठी नाही,
आणि मला एक म्हणायचं आहे की ज्या वेळेस भांडारकर प्राच्य विद्या संस्थे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, त्यांनी खोटा इतिहास लिहून ज्यावेळेस एखाद्या महापुरुषाची बदनामी केली जाते त्यावेळेस अंतिम क्षणी उद्रेक का होत नाही, लोक रस्त्यावर का येत नाहीत, विद्रोह का करत नाहीत, बंड का करत नाहीत, लोकांच्या निष्ठा ज्या असतात त्या बोथट का झाल्या, लोकांची ह्या महापुरुषांविषयी असलेले प्रेम, आस्था, अस्मिता ही वांझोटी का होते? का? कारण अशा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्या महापुरुषांचा चुकीचा, खोटा, खोडसाळपणा, विकृत आणि या ठिकाणी त्यांचं चारित्र्य हनन करणारा इतिहास विद्यार्थ्याला शिकवला जाऊन त्याची मानसिकता जी आहे ती बोथट केली जाते, खुरटून टाकली जाते, त्याची मानसिकता ही पूर्ण नष्ट केली जाते. त्याच्यामुळे अंतिम क्षणी जेव्हा बदनामी होती त्यावेळेस उग्र आंदोलन का होत नाही त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्यांची मानसिकता ही बोथट केली जाते. अशी म्हणजे शेकडो उदाहरणं आहेत. मी फक्त माझ्या हाती जेवढी काही पाठ्यपुस्तकं लागली त्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आपण प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी, पालक, चळवळीतले कार्यकर्ते यांनी ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी विचार करावा, आत्मपरीक्षण करावं आणि येणाऱ्या काळामध्ये या विरोधामध्ये खूप मोठं आंदोलन निर्माण करून या ठिकाणी आपल्याला याच्या विरोधामधला लढा या ठिकाणी लढावा लागणार आहे. आणि बघा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळामधलं एक उदाहरण आहे की मी उदाहरण सांगतो. रमाई आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं काळातलं उदाहरण आहे की ज्यावेळेस एका शेजारच्या महिलेचा मुलगा आजारी पडतो आणि तो मुलगा आजारी पडल्यानंतर बाबासाहेब बाहेर गेलेले असतात आणि रमाई वाट बघत बसते आणि तो जो महिला आहे त्या महिला दवाखान्यामध्ये घेऊन साठी त्यांच्याकडे पैसे नसतात. मग रमाई त्यांना म्हणते की आमचे मिस्टर येणार आहेत, तू घरी थांब, ते डॉक्टर आहेत, आल्यानंतर तुझ्या मुलाला या ठिकाणी ते तपासतील, औषधोपचार देतील आणि काय झालेलं आहे ते बघतील. असं काय करते रमाई या ठिकाणी त्या महिलेला सांगते आणि ती महिला घरी थांबते. तितक्यात थोड्या वेळानं बाबासाहेब या ठिकाणी येतात. आल्यानंतर ती बाबासाहेबांना म्हणते अहो त्या मुलीचं, त्या जी महिला आहे त्या महिलेचा मुलगा आजारी आहे, ती दवाखान्यात जा. मग बाबासाहेब अगं मग तिला दवाखान्यात जायला सांगायला पाहिजे होतं. रमाई म्हणते अहो तिला त्यांच्याकडे पैसे नाहीत. म्हणतात अगं रामू, मी माणसाच्या शरीराचा डॉक्टर नाही. आता रमाईला काय माहिती, रमाईला वाटतं बाबासाहेब आपल्यासोबत हे मजाक करत आहेत आणि टाळाटाळ करत आहेत की त्या महिलेच्या मुलाला तपासण्यासाठी या ठिकाणी टाळाटाळ करत आहेत, हलगर्जीपणा करत आहेत. त्यावेळेस रमाई म्हणतात बाबासाहेबला मग तुम्ही माणसाच्या शरीराचा डॉक्टर नाही तर का मग जनावराचे डॉक्टर आहेत का, असं थोडंसं उपरोधानं थोडंसं म्हणतात. त्यावेळेस बाबासाहेबांची पंचायत होते. बाबासाहेब आपल्या रमाईला बाबासाहेबांच्या लक्षात आलं की आपल्या रमाई जी आहे आपल्याला की जसं माणसाचे शरीराचे जसं डॉक्टर आहे, जसं ताप येते, सर्दी येते, खोकला येते, वेगवेगळे रोग होतात आणि ते डॉक्टर जसं तपासतात, औषधोपचार करतात, तशा प्रकारचा डॉक्टर माझी रमाई मला समजते असं बाबासाहेबांच्या लक्षात येतं. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की रामू, मी माणसाच्या शरीराचा डॉक्टर नाही तर मी कोण आहे, मी पुस्तकांचा डॉक्टर आहे. परत रमाई मग काय तुम्ही हो, पुस्तकाला कुठे रोग होत असतो का, विचार करा. म्हणजे रमाई म्हणते बाबासाहेबला की तुम्ही काही पण खोटं सांगता, पुस्तकाला कुठं रोग होत असतो का. आणि मग बाबासाहेब म्हणतात की आमच्या बहुजन समाजामध्ये असलेल्या लोकांना हेच माहीत नाही की पुस्तकांना सुद्धा रोग होतो. मग आजच्या अभ्यासक्रम मंडळामध्ये ह्या उदाहरणात तुम्हाला हे सांगायचं की आजच्या अभ्यासक्रम मंडळामध्ये ह्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम निर्मिती मंडळ, बाल भारती, कुमार भारती, युवक भारती ह्या पुस्तकांना जातीवाद नावाचा रोग झालेला आहे. हे पुस्तकांचे डॉक्टर होते म्हणून म्हणले की 100 दिवस पेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही. का करत नाही गुरगुर आम्ही, कारण ह्या पुस्तकामध्ये भेसळ आहे. ह्या पुस्तकाला जातीवाद, वर्णवर्चस्वाद, गुलामगिरी, अंधश्रद्धा, कर्मकांड आणि वर्णवर्चस्वाचा जे अहंकार आहे, वैदिक सनातन ब्राह्मणांचा जो
हा रोग झालेला आहे या पुस्तकाला. प्रत्येक पुस्तकाच्या पानापानावर एक रोग झाला, माणसाला शरीरानं रोग झाला तर फक्त मनुष्य मरतो. एखाद्या वेळेस त्याच्या जवळचा शेजारी मनुष्य लागण झाली तर तो माणूस मरतो. परंतु ज्या वेळेस एखाद्या पुस्तकाला रोग होतो त्यावेळेस संपूर्ण पिढी नष्ट होते, राष्ट्र नष्ट होतोय, संपूर्ण देश मरतो. विचार करा, ह्या पुस्तकाच्या माध्यमातून ह्यामुळं किती पिढ्या, किती देश आपला मेलेला आहे, देश नष्ट झालेला, मृत्यू पावलेला आहे, हे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. आता हे माझ्याकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्ती विद्यापीठाचं हिस्ट्री 280 पान नंबर कोड असलेलं प्राचीन भारत नावाचं एक पुस्तक आहे. आता याच पुस्तकामध्ये या ठिकाणी पान नंबर 38 वर म्हणजे इतिहास घडविला मर्द मावळ्यांनी परंतु लिहिला तो मनीवादी कावळ्यांनी. जर आपला इतिहास आपल्याला लिहिला नाही तर शत्रू आपला इतिहास लिहितात आणि त्या इतिहासाचं भांडवल करून आपल्याला गुलाम करतात. म्हणून आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे. बघा, या ठिकाणी जे वैदिक वाङ्मय आहे त्याच्यामध्ये वेद आहेत. वेदाचे 4 उपघटक आहेत, 4 प्रकार आहेत, सामवेद. हे वेदाची माहिती दिलेली आहे. प्रत्येक 4 वेदाचा याचा पूर्ण मी हे करणार नाही. त्या वेदामध्ये कशा प्रकारे बहुजनाला गुलाम करण्याचं या ठिकाणी तत्वज्ञान मांडलेलं आहे याचा या ठिकाणी उल्लेख आहे. त्यानंतर पुढच्या पानावर या ठिकाणी तसेच ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषद अशा प्रकारची जी वैदिक वाङ्मय आहे त्याचं उदात्तीकरण केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर भारतीय शूद्र यांची माहिती दिलेली आहे त्यांनी. वर्ण व्यवस्था पुढच्या पानावर 49 पान नंबर वर्ण व्यवस्था आहे आणि ब्राह्मण एक वर्णाची माहिती दिलेली आहे. आपल्या या ठिकाणी आपण बघू शकता. यांची माहिती म्हणजे ब्राह्मणाचं काम या ठिकाणी धर्माचरण करणे, यज्ञ करणे, हवन करणे, धर्माची वेगवेगळे क्रियाकर्म करणे. त्याच्यानंतर क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्या 3 वर्णाची माहिती दिलेली आहे. क्षत्रियांची माहिती दिलेली आहे की ती तलवार बाळगणे, लढाऊ वृत्ती, लढणे, आणि वैश्यांचा व्यापार करणे, पशूंचा व्यापार करणे, वेगवेगळे या ठिकाणी उद्योगधंदे करणे. आणि शूद्र म्हणजे आपले बहुजन समाज याच्यामध्ये आपण मोडतो. आपला सर्वात मोठा अधिकार दिलेला आहे. फक्त वाचून दाखवतो मी आपल्याला काय लिहिले त्यांनी. मूळचे शूद्र म्हणजे आर्यांचे दास, म्हणजे आपण गुलाम, नौकर, दास, दस्यू. मग आपला सर्वात महत्त्वाचा अधिकार काय? या वरच्या 3 वर्गाची सेवा करणे, त्यांची आज्ञा पाळणे, अन्यथा त्यांना कठोर दंड दिला जाईल. आपण वरच्या 3 वर्गाची सेवा केली नाही तर आपल्याला कठोरातला कठोर दंड दिला जाईल. त्याच्यानंतर पुढे फक्त अंग मेहनत व हलकी मानली जाणारी काम, आपला ज्या अधिकार आहे ना, आपल्याला आपले काम काय, यांचं सेवा करणे आणि कर्माचं कोणताही आपल्याला लाभ नाही. आपण कुठल्याही या ठिकाणी लाभाचा अभिलाषा बाळगली नाही पाहिजे. अशा प्रकारचा शूद्रांचा या ठिकाणी दिलेला आहे, काम दिलेलं आहे. बघा, म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचा उल्लेख ह्या जाती व्यवस्थेच्या 4 वर्णाचं या ठिकाणी उदात्तीकरण या ठिकाणी केलं गेलेलं आहे. आणि अशा प्रत्येक बहुजन या ठिकाणी पानापानावर. त्याच्यानंतर पुढच्या पानामध्ये तथागत बुद्धांच्या संदर्भामध्ये उल्लेख आलेला आहे. परत बुद्धांनी पुनर्जन्माची जी संकल्पना आहे ती हिंदू धर्मातून घेतलेली आहे असा या ठिकाणी उल्लेख आहे. आता बुद्धांच्या पुनर्जन्माचा आणि हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्माचा जमीन आसमानचा फरक आहे, आपण पाहू शकता. त्याच पानावर पुढे बुद्धांचा या ठिकाणी काय केलेला उल्लेख केलेला आहे त्यांनी, आणि काय केलेलं आहे मी फक्त आपल्याला काही फक्त वाचून दाखवतो की बुद्ध बौद्ध धर्म आणि वैदिक धर्म हा काही वेगवेगळा नाही. वैदिक धर्म व बौद्ध धर्म हे काही वेगवेगळे आहेत असं काही विद्वानांना मान्य नाही. आता काही म्हणजे नेमके कोण ते मात्र याचा उल्लेख केलेला नाही. म्हणजे बौद्ध धर्म, वैदिक सनातन धर्म हा एकच आहे असं सांगितलेला या ठिकाणी. बघा, पण मग हे काही विद्वानांना मान्य नाही असं म्हणतात, वेगवेगळे आहेत. म्हणजे काही म्हणजे नेमकं द्यायला पाहिजे ना, संदर्भ दिले पाहिजे, त्यांची नावं दिली पाहिजे. परंतु यांना म्हणायचं आहे, परंतु जी पळवाट आहे ह्या आरोपातून, ह्या
देशद्रोही अभ्यासक्रमातून आपल्याला सुटायचं असेल तर काही उल्लेख केलेला आहे त्यांनी. काही लोकांना मान्य नाही, काही लोकांचं म्हणणं आहे, काही लोक असे संबंधात, म्हणजे मुळात यांनाच म्हणायचं आहे, परंतु जे आरोप आहे तो काहीवर ढकलायचा आहे. म्हणजे पळवाट कशी शोधली जाते हे यांच्याकडून शिकावं आपण. बुद्ध हे काही धर्मसंस्थापक नव्हते. बुद्धांनी कोणत्याही नवीन धर्माची स्थापना केलेली नाही. प्राचीन काळापासून चालत आलेली हिंदू धर्मामध्ये असलेली रूढी परंपरा या दूर केले आणि बुद्धांच्या तत्वज्ञानावर उपनिषदांचा उल्लेख होता. परत एकदा सांगतो मी आपल्याला, बुद्ध हे या ठिकाणी बुद्ध कोणतेही धर्मसंस्थापक नव्हते, कोणतेही नवीन धर्माची स्थापना केलेली नाही. बुद्ध यांनी वैदिक धर्मामध्ये असलेले कर्मकांड त्यावर उपनिषदांचा प्रभाव होता. इतर लिहिलेले बुद्धांच्या उपनिषदांचा प्रभाव होता. उपनिषदांचा बुद्धांवर प्रभाव होता असे या ठिकाणी सांगितले गेलेलं आहे. आणि यातून तथागत बुद्ध जे आहेत ते सनातन विष्णूचा नवा अवतार, सनातन धर्माचेच ते पुरस्कर्ते आहेत असे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता एक बघा, प्राध्यापक रमेश पानसे एक खूप मोठे शिक्षण तज्ज्ञ होऊन गेलेले. ते असं म्हणतात, आजचा जो अभ्यासक्रम आहे ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून बहुजन समाजाला गुलाम करणारा अभ्यासक्रम आहे. माणसाने माणसाची माणसासारखंच जगावं. भारतीय संविधानातली जी नैतिक मूलभूत तत्व आहेत त्या नैतिक मूलभूत तत्वांच्या विरोधात आजचा अभ्यासक्रम आहे. आणि आजचा अभ्यासक्रमातून बहुजनाला गुलामांची फौज निर्माण करणारा हा अभ्यासक्रम आहे असं प्राध्यापक रमेश पानसे म्हणतात. त्यानंतर न्यायाधीश यांचं काय म्हणणं आहे. आता मी जे हे सांगत आहे ते आपल्याला कदाचित असं वाटण्याची शक्यता आहे की मी एकटाच म्हणत आहे बुवा, हा विषय आहे, हे विश्लेषण याच्यापूर्वी आपण कधी कुठं ऐकलेलं नसेल, त्याच्यामुळं हे मी एकटाच म्हणत आहे असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. परंतु न्यायमूर्ती PB सावंत सुद्धा या ठिकाणी म्हणतात, आज अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जातीय अहंकाराला वाढीव देणारे, जातीय अहंकार वाढवणारे, विषमता कायम राहावी जाती मध्ये शिकवला जातो. त्यामुळे आजच्या समाजामध्ये असलेल्या जातीभेदाची जी कारणं आहेत ती कारणं या ठिकाणी आजच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये आहेत असं न्यायमूर्ती PB सावंत या ठिकाणी म्हणतात. म्हणून बघा तुम्ही, ह्या संपूर्ण अभ्यासक्रम मंडळाकडे जर आपण बघितलं, काय ह्या अभ्यासक्रम शिक्षण जे आहे ते माणसाची विवेक बुद्धी जागृत करणारं, स्वतंत्र विचारशक्ती, खमकीवरती विद्रोह निर्माण करणारा असे अभ्यासक्रम आहे का, हे आपण आपल्याला या ठिकाणी बघितलेलं आहे. आता बघा तुम्ही, काही मी आपल्याला आता ह्या विषयावर माझं एक स्वतंत्र पुस्तक आहे, पाठ्यपुस्तक अवश्य वाचावं. ह्या पुस्तकामध्ये अशी शेकडो उदाहरणे या ठिकाणी दिली गेलेली आहेत. अशी शेकडो उदाहरणे अशा या पुस्तकामध्ये आहेत. आणि ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या बहुजन समाजाला गुलाम केलं जातं. आणि कोणत्याही बघा तुम्ही पुस्तक काढा तुम्ही, फुले शाहू आंबेडकरांचा उल्लेख कसा आहे, दलितांचे नेते, दलितांचे कैवारी, दलितांसाठी शाळा चालू केल्या, दलितांसाठी पाण्याचा चालू केला. परंतु त्यांचे ज्यावेळेस टिळक, आगरकर, रानडे, गोखले येतात त्यावेळेस ते संपूर्ण भारताचे नेते, स्वातंत्र्यवीर असा उल्लेख केला जातो. आता भारतामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये सशस्त्र लढा ज्यांनी उभारला त्यांचा तर आपल्याला शिकवलं गेलेलं आहे अभ्यासक्रमामध्ये की इंग्रजांच्या विरोधामध्ये जो लढा उभारलेला आहे त्याचं नाव काय आहे, वासुदेव बळवंत फडके. परंतु खरा इतिहास काय आहे तर इंग्रजांच्या विरोधामध्ये सर्वात प्रथम लढा उभारणारे उमाजीराजे नाईक. उमाजीराजे नाईक यांना इंग्रजांनी 1832 मध्ये फाशी दिली आणि वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म आहे 1845चा. क्रांतिकारक कोण होऊ शकतो तर उमाजीराजे नाईक हे आद्य क्रांतिकारक होऊ शकतात. परंतु काय, कुठल्या बी अग्रेसरत्वाचा, श्रेष्ठत्वाचा मान जो आहे तो फक्त आम्हीच श्रेष्ठ होऊ शकतो, कुणीही बहुजन समाजामध्ये श्रेष्ठ होऊ शकत नाही. हे या ठिकाणी
सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर चित्र बघा तुम्ही कोणतं बी, तुम्ही डोळ्यासमोर आणा. अहिल्यादेवी होळकरांचं चित्र बघा कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कसं आहे. अहिल्यादेवी होळकर आहेत आणि हातामध्ये पिंड घेऊन बसलेले आहे. हातामध्ये पिंड घेऊन म्हणजे दैववादी चित्र. ज्यांनी 27 वर्ष या ठिकाणी हातामध्ये ढाल तलवार घेऊन घोड्यावर बसून लढाई राज्य केले, त्या अहिल्यादेवीला मात्र दैववादी दाखवलं जातं. याच्या माध्यमातून काय बिंबलं की बहुजन समाजामध्ये असलेली जी विद्यार्थिनी महिला आहेत, विद्यार्थिनी तुमच्यामध्ये एक खूप मोठी महिला होऊन गेली आहे, परंतु ती काय करायची, देवदेव करायची. म्हणजे तुम्ही पण काय करा, ते देवपूजा करा, पूजा अर्चा करा, देवदेव करा, दैववादी बना. पण त्याच पुस्तकामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाईचं चित्र येतं. तर कसं आहे ते चित्र, हातामध्ये तलवार आहे, घोड्यावर बसले आहेत, पाठीमागं पुत्र आहे आणि असा करारी लढाऊ वृत्तीचं चित्र दिलं जातं. आमचे महापुरुष जे आहे संत तुकाराम महाराज असतील, जे या चित्र कसं येतं, तुकाराम महाराज रंजलेले गांजलेले, त्यांच्या कपाळावर खूप मोठे आड पडलेले आहे, अतिशय केविलवाने म्हणजे दुःखी असं चित्र या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये येतात. आणि त्यांचे महापुरुष म्हणजे जसं काय आताच ब्युटी पार्लरमधून बाहेर पडलेले आहे पेशवे, भाऊसाहेब पेशवे, म्हणजे पेशव्यांच्या नेतृत्व ते करत होते. महाराष्ट्रामध्ये असलेले जे संपूर्ण मराठा बहुजन सैनिक होते ते पेशव्यांच्या ताब्यामध्ये होतं. मग आटक नावाचं जे शहर आहे, ते आटक नावाचं शहर आज सध्या पाकिस्तानमध्ये आहे. आमच्या मराठा बांधवांनी मराठ्यांनी आटकेपार झेंडे लावले, म्हणून पुस्तकात उल्लेख कसा आहे, ज्यावेळेस विजय होतो त्यावेळेस आटकेपार झेंडे पेशव्यांनी लावले आणि पाण्याचं श्रेय मात्र कोणावर दिलं जातं, पेशव्यांकडे. आटकेपार झेंडे पेशव्यांनी लावले. जर आटकेपार झेंडे पेशव्यांनी लावले, पेशव्यांच्या नावावर जात असेल, तर पानिपतमध्ये जो पराभव झाला तो पराभव सुद्धा कोणाचा झाला पाहिजे होता. या ठिकाणी पेशव्यांचा दारुण पराभव झाला. पानिपतमध्ये पेशव्यांचा दारुण पराभव झाला, पेशव्यांचं पानिपत झालं असा उल्लेख असायला पाहिजे होता, परंतु नाही. पानिपतमध्ये मराठ्यांचा दारुण पराभव झाला. हे आहे इयत्ता 7वीचं मध्ययुगीन भारताचं इतिहासाचं पुस्तक आहे. आता ह्या पुस्तकामध्ये पानिपतचा इतिहास आलेला आहे आणि मराठ्यांचा इतिहास, मराठ्यांचा पराभव हा शब्द 4 वेळा आलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पराभव होतो त्या ठिकाणी मात्र मराठ्यांचा वापर केला गेलेला आहे आणि ज्या ठिकाणी विजय होतो, आटकेपार झेंडे मात्र पेशव्यांच्या नावावर. खरं तर आटकेपार झेंडे हे मराठ्यांनीच लावले, परंतु नेतृत्व त्यांचं होतं म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख केला गेलेला आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये बघा मराठ्यांचा पराभव झाला, पानिपतचा संग्राम असा या त्या ठिकाणी घटक आहे. या ठिकाणी मराठ्याचा पराभव झाला, किती एक वेळेस आलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या पानावर या ठिकाणी बघा मराठ्यांचा पराभव झालेला आहे, इथे एक आलेला आहे. त्याच्यानंतर इथं खाली मराठ्यांचा पराभवामुळे इथे उल्लेख आले आहे, मराठ्यांचा पानिपतमध्ये मराठ्यांचा पराभव झाला असं इथे एक उल्लेख आलेला आहे. 3 वेळेस आलेला आहे आणि इथं सर्वात शेवटी एक वेळेस आलेला आहे. म्हणजे पानिपतमध्ये जे नानासाहेब पेशवे, सदाशिवराव पेशवे यांनी संपूर्ण मराठीशाही त्या ठिकाणी नेली आणि अक्षरशः लाखो लोकांची त्या ठिकाणी कत्तल घडवून आणली. आणि ह्या पराभवाचं मात्र खापर जे आहे आमच्या मराठा बहुजनावर पडलं जातं. म्हणजे ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मराठ्यांचा पराभव पानिपतमध्ये झालेला आहे हे हमरिंग केलं, विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवलेलं आहे 3 ते 4 वेळेस. तर याच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, याच्या माध्यमातून काय केलं, काय बिंबल विद्यार्थ्यावर की तुम्ही बहुजन समाजामध्ये असलेले जे मराठा लोक आहेत, तुम्ही हे फक्त पराभवाचेच धनी आहेत, तुमचा विजय कधीच होऊ शकत नाही. तो फक्त आमचाच विजय होतो, कारण आटकेपार झेंडे पेशव्यांच्या नावावर. आणि म्हणजे श्रेय जे आहे ते विजय ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्या विजयाचं श्रेय आपलं श्रेय आहे, तरी ते त्यांच्या नावावर लिहिलं जाऊन ते डायरेक्ट पराभव जो आहे तो खऱ्या अर्थानं पराभव त्यांचा आहे, परंतु पराभव हा आहे दिस इज अ एज्युकेशनल टेररिझम ऑफ ब्राह्मणिझम अगेन्स्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशन, अगेन्स्ट इंडियन सोसायटी, अगेन्स्ट बहुजन.
हे सर्व काय आहे? हा महाराष्ट्र शासन अभ्यासक्रम बालभारती, कुमार भारती, युवक भारती विद्यापीठाच्या संचालक मंडळाचा हा देशातला सर्वात मोठा शैक्षणिक दहशतवाद, शैक्षणिक दादागिरी. आमचा जो संघर्ष चालवलेला आहे तो संघर्ष कोणासाठी होता? बघा तुम्ही, फक्त एक शेवटचं उदाहरण मी आपल्याला देतो. आपण सुद्धा धडा शिकलेला आहे. आपण लहान 7वीला 8वीला असताना बघा, 7वीला 8वीला असताना एक मुलाखत नावाचा एक पाठ होता. तर ते मुलाखत म्हणजे त्याच्यामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूडाची मुलाखत घेतलेली आहे. कोणी घेतलेली आहे? तर प्रियवंदा करंडे. बघा तुम्ही, 7वीला 8वीला असताना आपण जुन्या अभ्यासक्रमामध्ये पाठ होता, 9वा पाठ होता तो. तर मग मुलाखत म्हणजे तो पाठ देण्याचा पाठीमागचा उद्देश काय आहे? किंवा विद्यार्थ्यामध्ये मुलाखत घेण्याचं कौशल्य निर्माण व्हावं, मुलाखत कशी घेतली जाते, एखाद्या न्यायाधीशाला कसं प्रश्न विचारावं, हा या ठिकाणी ते अभिप्राय आहे, या ठिकाणी अपेक्षित आहे. आता मग प्रियवंदा करंडे ब्राह्मण, ज्यांची मुलाखत घेतली गेली ती न्यायमूर्ती चंद्रचूड ब्राह्मण. आता प्रियवंदा करंडे यांनी न्यायमूर्ती चंद्रचूडांची मुलाखत घेतली. कशी? की तुम्ही अभ्यास कसा केला, न्यायाधीश कसे झाला, मग तुम्ही कसे बनले न्यायाधीश, कशा प्रकारचा संघर्ष केला, असे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. मला सांगा, प्राचीन काळापासून हजारो शेकडो वर्षापासून या देशावर शिक्षणाची कब्जा त्यांचा आहे. त्यामध्ये नाविन्य काय आहे? जर ह्या एक मुलाखत नावाचा या पाठामध्ये जर बहुजन समाजामधले अनेक न्यायाधीश होऊन गेलेले आहेत. न्यायमूर्ती बी सावंत आहे, न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील आहे, आपले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहे. ह्या बहुजन समाजामध्ये असलेल्या एखाद्या न्यायाधीशाची मुलाखत जर का त्या पुस्तकामध्ये टाकली असती तर त्या वर्गामध्ये असलेल्या तेली, साळी, मराठा, कुणबी ह्या बहुजन समाजामध्ये असलेल्या विद्यार्थ्यामध्ये काय झाला असता? प्रेरणा निर्माण झाली असती, त्याच्यामध्ये विद्रोह निर्माण झाला असता, त्यांच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली असती आणि मी सुद्धा न्यायाधीश होऊ शकतो ही त्याच्यामध्ये उर्मी, त्याच्यामध्ये प्रोत्साहन निर्माण झालं असतं. आमच्यामध्ये अनेक न्यायाधीश आहेत, परंतु त्यांचा मात्र पाठ येत नाही, कारण अभ्यासक्रम मंडळावर त्यांचा कब्जा असल्यामुळं. एक मुलाखत नावाच्या या पाठामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूडांची सुद्धा या ठिकाणी त्यांचीच मुलाखत आहे. म्हणजे श्रेष्ठ फक्त आम्हीच होऊ शकतो, आमचेच विद्वत्ता, आमचंच उदात्तीकरण, आमचंच वर्चस्व. तुमच्यामध्ये कितीही न्यायाधीश असले सुप्रीम कोर्टाचे, तर आपला मात्र उल्लेख कोणत्याही पाठ्यपुस्तकामध्ये, कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये बहुजनामध्ये असलेला कोणत्याही प्रतीकाचा, दैवताचा, महापुरुषाचा उल्लेख या ठिकाणी केला जात नाही. हे जाणीवपूर्वक केले गेलेले हे पद्धतशीरपणा असलेलं दिस इज अ गँग क्राईम. असा एखादं संघटित अन्याय प्रशासन हा नेहमी संघटित गुन्हा असतो. जसा गँग रेप असतो तसा गँग क्राईम आहे. याच्यामध्ये स्थानिक पातळीपासून असलेले सगळे काही जे शिक्षण क्षेत्रामध्ये शेवटी फक्त एक उदाहरण सांगतो मी आपल्याला. एक माणूस असतो, त्याच्याकडे हत्ती असतो आणि तो जो हत्ती आहे, दुसरा एक माणूस असतो, तर त्याच्याकडे काय असतं? उंदीर असतो. आणि मग ज्याच्याकडे हत्ती आहे त्याला काय करायचं असतं? त्याच्याकडे उंदीर नसतं. आणि मग जो दुसरा ज्याच्याकडे उंदीर आहे त्या माणसाकडे हत्ती नसतो. आणि मग फळ्यावर काय करतो तो ज्याच्याकडे उंदीर आहे, लेखणी होती, त्याच्याकडे पेन होती, स्वतःचा उंदीर. त्याचा उंदीर कसा आहे तर तो हत्ती इतका मोठा दाखवला त्याने. आणि ज्याच्याकडे हत्ती आहे ना त्याने काय केलं? आपल्याकडे हत्ती आहे बुवा, त्याने काय केलं? हत्तीचं शेपूट जे आहे, शेपूट आपल्या तलवारीने चरकीने कापला. आणि उंदीर केवढं असतंय तरी एवढं असते म्हणलं, कारण हत्तीच्या शेपटा एवढंच उंदीर असते ना. म्हणजे मला सांगायचा उद्देश हा आहे की ज्यांच्याकडे आमच्याकडे हत्ती आहे, इतका मोठा हत्ती आहे, परंतु ज्यांच्याकडे उंदीर आहेत ना त्यांनी काय केलं? आमच्या हत्ती एवढा त्यांचा उंदीर काढला त्यांनी. कारण त्यांच्या हातामध्ये असलेली लेखणी आहे, त्यांच्या हातात पेन आहे, त्यांच्या हातामध्ये व्यवस्था आहे. अभ्यासक्रम मंडळ कसं राबवावं, पुस्तकामध्ये काय लिहावं हे त्यांच्या मनावर आहे. त्याच्यामुळं ज्याच्याकडे लेखणी आहे तो काय करू शकतो हे याच्यासाठी मला हे उदाहरण सांगावंसं वाटलं. त्याच्यामुळं गेल्या 1 ते 1.5 तासापासून आपण सर्वजण ह्या आजचा जो विषय आहे पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून फुले शाहू तथागत बुद्ध शिवराय यांची जी बदनामी आहे, याची बदनामी कशा पद्धतीने केली जाते
हे आपण या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी बघितलेलं आहे. तर हे बघितलेले सर्व व्हिडिओ आपण या ठिकाणी जास्तीत जास्त बहुजन समाजामध्ये असलेल्या लोकांपर्यंत या ठिकाणी पाठवावं. आणि शिक्षण जे आहे परिवर्तनासाठी शिक्षण आहे. कोठारी आयोग असतील, मुद्देदार आयोग असतील, वेगवेगळे जे आयोग आहेत त्या आयोगाने त्यांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये असं लिहिलेलं आहे की कोणतेही वर्णवर्चस्वाद असेल, अंधश्रद्धा, कर्मकांड, जाती अहंकार न देता अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये समानता, नैतिक मूल्यावर आधारित असलेले जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा आशय पाठ्यपुस्तकामध्ये असला पाहिजे असं कोठारी आयोगाने आणि वेगवेगळ्या यांनी म्हणलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी बहुजन समाज जो आहे तो बहुजन समाज या ठिकाणी मुक्त होण्यासाठी अतिशय शुद्ध परिपूर्ण असलेला अभ्यासक्रम असणं या ठिकाणी गरजेचं आहे. या आजच्या क्रांतिसूर्य नायक या पेजच्या माध्यमातून मला या ठिकाणी जेवढं या ठिकाणी शासनाचं जे ध्येय धोरण आहे हे बहुजन विरोधी आहे, बहुजन द्रोही आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. ते या ठिकाणी आपल्याला निश्चितच लक्षात आलं असेल की यांचा थॉट बिहाइंड थॉट पडद्यामागचा असलेले शैक्षणिक धोरणं जे राबवतात त्याच्या पाठीमागं काय कारण आहे. कारण आज एज्युकेशनल पॉलिसी फॉलोअर नॉट एज्युकेशनल पॉलिसी मेकर. आपण फक्त शैक्षणिक ध्येय धोरण हे फक्त राबवणारे गुलाम आहोत, नौकर आहोत. आज देखील आपण शिक्षण व्यवस्था ही आपल्या हातामध्ये नाही.